मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात मनसेनं रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढला। या मोर्चाद्वारे मनसेच्या शिष्टमंडळानं विविध मागण्या केल्या आहेत। स्टेशनवरील स्टॉल्स 8 दिवसांत हटवल्यास आम्ही काढून फेकू असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला। मात्र मुद्दा लोकलमधील गर्दीचा असताना फलाटावरील स्टॉल काढून काय होणार आहे असा सवाल अनेक जण विचारतात। आज ठाणा स्टेशनला कुठल्याही स्टेशनला हे पेपरचे स्टॉल प्रत्येक ह्याच्यावर कशाला हवे तो? हे पेपरचे जे स्टॉल आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म, आता एक जो माणूस स्टेशनच्या आतमध्ये घुसतो तो घेईल ना पेपर तिथे। प्रत्येक आता डिजिटल युग आलेलं आहे, लोक मोबाईलवर बातम्या वाचतात, तरी प्रत्येक स्टेशनच्या मध्ये जिथे महत्वाचे 2 डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो, तिथे चेंगराचेंगरी होते। याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळते? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना। ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा। हे स्टॉलची गरज आम्हाला नाही, आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार। हे 2002-2003ला या ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3-4 लाख लोक प्रवास करायचे, आज 10-12 लाख लोक प्रवास करतात। तुमचं स्टेशन तेवढंच आहे, तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे, तुमच्या रेल्वेची संख्या तेवढीच आहे। सो उरलेल्या लोकांनी प्रवास कसा करायचा? आणि तुम्ही मग तिकीट आणि पास का देता त्या लोकांना? आमची लोक जी घरातनं बाहेर पडतात ना, ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो। याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील, कारण येताना परत येणार आहेत की नाही याची खात्रीच राहणार नाही आम्हाला, जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर।